आखाती देशांचं युद्ध म्हटलं तर जगाचं लक्ष तेल आणि इंधनावर जातच। या इस्रायल इराणच्या वादात अख्ख्या जगाचा तेल पुरवठा विस्कळीत होऊ शकतोय। अमेरिका आणि इस्रायलकडून या हल्ल्यानंतर इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे। या मार्गावरून जागतिक तेल पुरवठ्याचा 20% पुरवठा होतोय आणि तोच मार्ग बंद आहे। हा मार्ग बंद झाल्यामुळे भारतासह अनेक देशांवर परिणाम होणार आहे। दररोज सुमारे 20 दशलक्ष बॅरल कच्चा आणि शुद्ध तेल या सामुद्रधुनीतून जात आहे, जे जागतिक तेल व्यापाराच्या अंदाजे 1/5 आहे। जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति डॉलर 90 ते $100 पार गेले। आपल्या देशाच्या एकूण गरजेपैकी 80% तेल आयात केलं जातं, ज्यामुळे देशाचं आयातीचं बिल प्रचंड वाढणार आहे। होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या मार्गाने देशाचं 50% कच्चं तेल आणि 45% LNG गॅस या मार्गाने येतो। त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या दरात 10% पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे आणि यामुळे वाहतूक खर्च वाढू शकतो। सर्वसामान्यांच्या जीवनावश्यक वस्तू देखील महाग होणार आहेत।